त्या 8 आकड्यावरच टाकला. 8 तारीखला वाढदिवस होता आणि या वाढदिवसाला आम्ही सर्वांनी शुभेच्छा मोबाईल मार्फत दिल्या. पण आज या कार्यक्रमाचं आयोजन केलंय म्हणून सर्वप्रथम नितीन पवार साहेब यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे त्यांचे पिताश्री या ठिकाणी मोहनजी पवार साहेब या ठिकाणी आले, त्यांना धन्यवाद देतोय. आणि त्याचप्रमाणे त्यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना देखील धन्यवाद देतोय. भजनाला सुरुवात करतोय. सुरुवात करायची आहे मित्रांनो. टायमिंग सुरू झालाय तुमचा.
माननीय नितीनजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा तिरंगी भजनाचा जंगी सम्राट यांनी आयोजित केलाय. प्रथमतः त्यांचे आभार मानतो. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. आणि या तिरंगी भजनासाठी साहेबांनी आमच्या तिन्ही मुलांची निवड केली. त्यामध्ये प्रथम त्यांनी भजन केलं ते म्हणजे आमचे अमित वराडकर बुवा. तुम्ही जवळची नजर कमी पहिलो दिसतो मी बाजू बैठो दिसतोय नाही चष्मो लावून दे डायरेक्ट इकडे उडी मारला. तर त्यांनी प्रथम भजन केलं ते म्हणजे आमचे परममित्र राजे धुमाळे बुवा यांचे पटशिक्षक अमितजी वराडकर यांना पकवान सण करतायत. ते म्हणजे आमचे जीव की प्राण जीवनची कंटेक्ट अमित हरिवा. त्याचप्रमाणे त्यांना अभ्यासात करतायत ते म्हणजे सन्माननीय कदमले बुवांचे चिरंजीव साई कदमले. त्याचप्रमाणे आज माझ्या डाव्या बाजूला प्रतिस्पर्धी बुवा म्हणून नवोदित कलाकारांमध्ये त्यांचा अव्वल स्थान आहे. तुला चॉकलेट बॉय बोललो रे चॉकलेट बॉय चॉकलेट गोसावी बुवा. आणि त्यांना पकवान सण करतायत आमचे परममित्र गोपाळजी नागर. त्यांना तबला सण करतायत पेढी माऊली. आता या ठिकाणी मी माझी ओळख करून देतो. आई भवानी प्राथमिक भजन मंडळ वृंदावन तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी. मी स्वतः राकेश मधुकर मिटा. मला या ठिकाणी पकवान सण करतायत आमचे धाडवली गावचे सुपुत्र हे सर्वंकर माऊली. आणि मला तबला सण करतायत माझ्या अत्यंत जवळचे मित्र ऋषिकेश मेस्त्री. आणि मला सांगत होते या दोघांनी माझ्या गुरुजींचं पण पकवान सण केले. आज माझं भाग्य वाटलं. त्याचप्रमाणे या ठिकाणी आजच्या या बारीसाठी अनेक नामवंत कलाकार उपस्थित आहेत. त्यांचे नाव घेतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरुदेव सर्वकार्येषु सर्वदा. अशा विघ्नहर्ता गणपती गजाननाला वंदन करतो. लोकांचे सेवानिवृत्त आहेत आणि त्यांचं युट्यूब चॅनल आहे वर्ड्स ऑफ कोकण करून त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचं जे या ठिकाणी सूत्रसंचालन करतायत ते म्हणजे माननीय प्रशांतजी जेठे साहेब सिंधुदुर्ग माझा युट्यूब चॅनलचे सर्व त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आमच्या राजापूर गावची शान आमचे राजापुरातील काशिंगी गावचे सुपुत्र राजेंद्र नाडणकर बुवा
त्याच आणि त्यांचे पिताश्री सुभाष नारायणकर बुवा या ठिकाणी आहेत, त्यांच्या चरणाचे नतमस्तक होतोय. त्याचप्रमाणे महेश मालक बुवा या ठिकाणी आहेत. तसेच आमच्या स्वप्नील गोसावी बुवांचे पिताश्री शंकर गोसावी बुवा आहेत, त्यांच्या चरणाचे नतमस्तक होतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्वांचे लाडके गुंडू बुवा या ठिकाणी आले, त्यांच्या चरणाचे नतमस्तक होतोय. त्याचप्रमाणे योगेश कुलकर्णी बुवा आहेत, त्यांना धन्यवाद देतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज या आमच्या तिरंगी बारीसाठी साहेबांच्या सांगण्यावरून आपल्या कोकणचे भाऊ कदम म्हणून ओळखले जाणारे संदीप पुजारे बुवा या ठिकाणी या उपस्थित राहिले. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. तसंच या ठिकाणी देवेंद्र ईश्वरकरजी बुवा या ठिकाणी आहेत. चुकून कोणाचं नाव राहिलं असेल कोणी राग मानू नका, कारण वेळेचं बंधन आहे. तसंच भजनाच्या सुरुवातीसाठी सन्माननीय विजय उर्फ गुंडुबुवा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकार करेल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. भारी होणार, मजा येणार, पण भजनाच्या स्वरूपात करूया. बुवा होय ना, त्यांच्यासाठी स्पेशल आहे काहीतरी माझ्याकडे. भजनाला सुरुवात करूया. पुंडली
प्रार्थना झाली. या बुवांच्या मुलांना मंचावर जायचे रंग भरून ठेव. मग तोच मेन हरी बहिणा काय नवीन चंद्रो बिद्रो घालून साखरपुडा की झाला आणणार आहे तुझा. स्पेशल चंद्रो आणला ना तिरंगी वारीसाठी. आणि ह्यो मगायच्या नंतर शांततेचा प्रतीक. तुझा शांत म्हणा कोण? कोलीच म्हणते तुझा कोली. मगाशी इलो तिकडनं स्पेशल उशी मागून घेतला. बसता बसो काय गडबड नाही ना रे. विषय विषय लागतात ते नाही. आता तू पण सांगलं ना राख्या तू पेटव म्हणून. अरे पेटवू जाते काय काय भजला की नुसतो फोन केल्या तू पेटव. हा तू पेटव. तर काय भजन पहिला हो बाबा. हा 5 पैशाचा नाही. अजून एका कौलच लागत नाही म्हणजे तुमच्या नक्की वया गाया. हो मगाशी सांगलंय. आता मी बाजूक बसलोय. माझं नाव घेत पहिला की डायरेक्ट त्याचा जवळची नजर कमी झाली म्हणजे वय ह्या असंच लागतं ना 2020 वय नाही म्हणणारच रागा नाही. हळूहळू भजन करूया. तसं मनोरंजन होणार. सगळ्यांनी चांगल्या बारीक भेटणारा. इकडे तिकडे चर्चा. आजची बारी भारी होणार. काय होणार काय बघूया. हळूहळू करूया. पहिला भगवंताचं नामस्मरण करूया. दोघांचा पण बोलणार. आणि त्याचं आज 300 माणूस पाठ करून येतो. मी राकेश तो. अरे त्याचा जोडाक्षर 3.5 अक्षराचा तो 3 अक्षराचा. मग गणितच कसा तुझा. सगळ्यांची नावं 3 अक्षराची. गणपती गजानन मग लक्षात दिलं म्हणतं गणेश. काय लगेच ह्या बोटाची तुम्ही त्या बोटा भारीच रे. दाढीवालो तुझे दाढीचं काढते जाम जरा. गजरात बघूया. ह्यो इकडं बघायची सांगते उशी घेतले हसता काय बघ जरा त्याच्या तोंडात काय हा एवढं बोलते. ह्यो जरी विचारो काहीतरी रिस्पॉन्स देता ह्यो नको तसं दिलं. अरे काहीतरी रिस्पॉन्स दे ना की बाबा हा काय काय. चॉकलेट लागा लहान पोरांचा तो डेअरी मिल्क घालणार भजन केलं ना असं म्हणजे भजन घेऊया. हळूहळू बघूया.
पेटव म्हणून. या ठिकाणी सौभाग्यवती नंदिताताई नितीन पवार यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमचे सर्वांचे हितचिंतक आणि आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे चंद्रकांतजी रासम साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अमित बुवा बोलले का की मध्या तू कलर भर रंग भरून ठेव. हो वरी दिलं सफेद सफेद घालून वरी ठेवते. अजून पण त्यात प्रगती नाही रे तुझ्या. तो चॉकलेट बॉय बोललो तो उगाचला गुळगुळीचं झाड. पहिल्या बारी तर चांगलं होते जरा वाढव आणि तुम्ही रागात बघू नको. गोवासाठी स्पेशल स्टॉक आपल्याकडे. नंतर कचरा ना बायको ते नाही म्हणतो सर्व. तुमची वाट किती बघतोय माहिती. रोज कोण गोवा येणार आज माझ्या भाग्य माझी बाजी चालू झालेली गोवांची विनंती. आज मी तुला ठार करतो आता ते बोलतोय. झाली ना म्हणून सांगले पेशला. आणि खरोखर संदीप पुजारी बुवा म्हणजे आमचे एकदम खास मित्र आणि आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि नवोदित कलाकारांना जोडीला घेऊन त्यांना पुढे नेण्याचं काम करतायत. त्याच्यासाठी लाख लाख त्यांना धन्यवाद देतो. हा ह्याचा राऊंड पाहिजे. आता काय आलं माहिती मध्ये माका बसवला जो समजा पाहुणे येला. आम्ही पाहुणे येला बरोबर मल्याळमध्ये पाहुण्यात आहोत. आणि मी काय केलं माहिती तू हे मल्याळमध्ये किती व्हिडिओ केलं सगळं काय ठीक आहे. आधी माकडा मल्याळच्या बाहेर कधी जाणार असतो बरोबर. रागवलं नाही ना. आय लव्ह यू ऐका नको काय ती गाडी रागा त्या इकडे दे. हॅलो रुपवाले घेतोय. टायमिंगचं बंधन आहे.